वृद्धकाळात त्यांना पंढरपूरला जाता येत नव्हतं. नामस्मरण आणि पांडुरंगाचे हमेशा चिंतन ते करीत असत. मंदिर जुनं होत गेलं. वेळेकाळेप्रमाणे आमच्या कुटुंबियांनी त्यात दुरुस्तीचं काम केलं. अनेक विठ्ठल मंदिर आहेत. पासोड्या विठोबा, प्रेमळ विठोबा या विठोबा मंदिरांची माहिती आपण पुण्याची गोष्ट या सिरीज मध्ये घेतलेली आहे. आता विठ्ठलवाडी येथील विठ्ठल मंदिराची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी. गोष्ट पुण्याचीच्या या नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडी येथे हे विठ्ठल मंदिर आहे. हे विठ्ठल मंदिर मुठा नदीच्या काठाला आहे. मंदिराच्या महाद्वाराच्या पुढे संत चोखामेळा यांच्या पादुका आहेत. महाद्वाराच्या इथे एक नामदेव पायरी सुद्धा आहे. मंदिराच्या महाद्वारातून आत गेल्यानंतर उजव्या बाजूला एक शंकराचं मंदिर आहे. त्यानंतर सभा मंडपात गेल्यानंतर श्री संभाबाबा महाराजांची समाधी दिसते. समाधीचे दर्शन घेतल्यानंतर गाभाऱ्यात गेल्यावर विठ्ठल आणि रुक्मिणीची प्रसन्न मूर्ती दिसते. या विठ्ठल मंदिराचा इतिहास कुमार गोसावी यांनी आम्हाला सांगितला. या मंदिराची स्थापना 15व्या शतकाच्या आसपास झालेली आहे. आमचे पूर्वज संभाजी महाराज, संभाजी चावट गोसावी, सेवेमुळं आमचं नाव गोसावी रूढ झालं. त्यांना पांडुरंगाची भक्ती होती. त्या वृद्ध काळात त्यांना पंढरपूरला जाता येत नव्हते. नामस्मरण आणि पांडुरंगाचं हमेशा चिंतन ते करीत असत. शेतात रानात गुरे घेऊन जरी गेले तरी ते रामकृष्ण हरी पांडुरंग वगैरे वगैरे त्यांच्या मुखात येत असत. आणि वृद्ध काळामध्ये त्यांना साक्षात्कार झाला की तू आता येऊ नको, तुला येता येणार नाही, मीच तुझ्यासाठी तुझ्या शेतात त्यांनी पुन्हा सांगितली, तिथं मला शोध, मी तिथं आलेलो आहे. त्यानंतर त्यावेळेच्या आमच्या कुटुंबियांनी आमच्याच शेतामध्ये शोध घेतल्यानंतर नांगराच्या फाळाला ही पांडुरंगाची मूर्ती त्या ठिकाणी सापडली गेली. आणि मी मग अशी जे दाखवलं जुनं मंदिर, त्याच ठिकाणी त्यांची स्थापना पांडुरंगाची. त्यानंतर आपण बसलोय हा गाभारा आणि हा परिसर, आतला परिसर, त्याचं बांधकाम त्याच 50-60 वर्षामध्ये झालेलं असत. आणि त्यानंतर हळूहळू मंदिर 3 स्टेजमध्ये बांधले गेले. आता बाहेरचा जो राऊंड दिसतो तो 17व्या शतकातला आहे. आणि पूर्वी काठावर म्हणजे नदीला पाणी पिण्याकरता किंवा आंघोळी करता, स्नानाकरता अलीकडचा पान दरवाजा म्हणून त्या ठिकाणाहून खाली जायचं. आणि 17व्या शतकात साईड बांधल्यानंतर मग तो समोरचा त्या ठिकाणी माडीचं काम झाल्यानंतर घाट तयार केला. आमच्या संभाजी महाराजांची समाधी ही दगडी मंडप म्हणून आम्ही पाहतो, त्या ठिकाणी त्यांची समाधी आहे. आणि त्या समाधीमध्ये दूध त्यांना देण्यासाठी जिवंत समाधी आहे. तिथून एक होल आहे, अजून सुद्धा होल तसंच आहे. वरती जरी फरशीचं काम झालं असलं तरी ते होल आम्ही तसंच ठेवलेलं आहे. अशा प्रकारे संभाजी महाराजांच्या भक्तीमुळं या ठिकाणी पांडुरंग आले. आणि परंपरेने 15व्या, 16व्या आणि 17व्या अशा 3 शतकामध्ये, ते 17व्या शतकातलं तर त्याचे पुरावे, परंतु अलीकडचे पुरावे नाही. पूर्वी जे मंदिर होते त्याच्या कडेने सुद्धा
धार्मिक विधी करण्याकरता म्हणजे होम हवन काय असतं आणि भाविकांना राहण्यासाठी छोटे खाणी एक धर्मशाळे टाईप बांधलेलं होतं. त्याच्यात सुद्धा पाऊल खुणा आहेत. तर जमिनीत अजून आहे. तर अशा प्रकारचं हे मंदिर त्यावेळेस गेलं आणि त्याच्यानंतर मग मंदिर जुनं होत गेलं. वेळेकाळेप्रमाणे आमच्या कुटुंबियांनी त्यात दुरुस्तीचं काम केलं. सुशोभ सुशोभित करण्याकरता काम केलं आणि जुन्या मंदिराला मोठ्या प्रमाणामध्ये अलीकडच्या काळामध्ये जसं दिवस जातात तसं ऊन वारा पाऊस आणि या गोष्टीचा त्याच्यावर खूप मोठा परिणाम होतो. वरचं कळसाचं काम आहे त्यावेळेस विटेमध्ये केलेलं आहे चुन्याच्या त्यावेळेच्या प्रोसेस प्रमाणे. जुनी लोक सांगायची चुना वाळू त्याच्यात कवट म्हणजे बेदाचं फळ गूळ आणि इतर जे नैसर्गिक चिकट चिकट जे पदार्थ होते किंवा सापडायचे त्या पदार्थात घेऊन ते घाणीमध्ये टाकून बैलांच्या ते मळून मळून घेऊन त्याची असं तार तुटणे म्हणतात त्याला इतक्या व्यवस्थितपणे करून त्याचं ते लेपन किंवा त्यामध्ये काम केलेलं होतं. पण ते पण अलीकडच्या काळामध्ये थोडं डिसूळ होत चाललेलं आहे. अशा प्रकारचे ह्या मंदिराचे डागडुजीचं काम आम्ही मंडळी करतो. दर आषाढी एकादशीला 2.5 ते 3 लाख एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा या ठिकाणी भरली जाते. त्याच्यानंतर दशमीच्या दिवशी बरेचसे भाविक येतात. नागरीकरण वाढल्यामुळं अलीकडच्या काळामध्ये खूप गर्दी होती. रामजन्म श्रीकृष्ण जन्म आमच्या संभाजी महाराजांची दशमीला पुण्यतिथी असते. चैत्रातल्या दशमीला ते पुण्यतिथीचे कार्यक्रम भजन पूजन त्याच्यानंतर ही कार्तिक मासामध्ये रोज काकड आरतीचा कार्यक्रम महिनाभर असतो. त्याची सांगता समारंभ असते. त्याच्यानंतर दर एकादशीला त्या मंदिरामध्ये काकड आरतीचा कार्यक्रम केला जातो. त्याला सुद्धा 100-200 लोक या ठिकाणी असतं. आषाढीच्या नंतर गोकुळकाला त्रयोदशीला होतो. गोकुळकाला त्रयोदशीला विषयपाशी जाऊन श्रीकृष्णाच्या मंदिरापाशी दर्शन घेऊन तिथं भजन असतं आणि तिथं दहीहंडी फोडली जाते. दक्षिणी संतांची पायरी चोखोबा नामदेव यांच्या ज्या पायरी नामदेवांची तिथं त्यांचे अभंग चोखोबांचे अभंग. मग आत आल्यानंतर अलीकडच्या काळात शंकर एक 25-30 वर्षापूर्वी लोकांच्या मागणीप्रमाणे स्थापन केलेलं आहे. मग गणपती हनुमंतराया दास मारुती गरुड अशा प्रकारची सर्वांचे अभंग घेऊन काव्याचा कार्यक्रम संपन्न होतो आणि मानकऱ्यांना त्यावेळी प्रसाद आणि नारळ दिला जातो. मग त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होतो आणि हा विज्ञाननिष्ठ देव पांडुरंगाने प्रत्येक संतांच्या तोंडातनं अभंगाच्या रूपाने समाजाचं प्रबोधन केलेलं आहे. एकसंघ समाज हा पांडुरंगाला अपेक्षित आहे. जातीभेद पांडुरंगाच्या दरबारी नसतो. म्हणूनच पांडुरंग चोखामेळ्याच्या घरी गेला, वरा कुंभाराच्या घरी गेला, त्याला काम करू लागलं, जनाबाईला जाते जळू लागला आणि अशा प्रकारे समता आणि एकता खरा देव जर कोण असेल तो हा आहे. पैशाचा संपत्तीचा अजिबात लोभी नाही. कष्ट करा. संत शिरोमणी नामदेव महाराजांचे अभंग त्यामध्ये नाचायचे. सावता माळे म्हणायचे की मुळा कांदा भाजी माझी आखी विठाई माऊली. म्हणजे कर्मामध्ये पांडुरंग देव किंवा समता पाहणारा हा देव म्हणून हे समाजाला आणि आपल्या महाराष्ट्राला आणि पर्यायी देशाला किंवा मानव जातीला एक प्रकारे संदेश देण्याचं काम या पांडुरंगाने केलेलं आहे.
मंदिरात विविध देवी दैवतांच्या मूर्त्या आणि फोटो आहेत. मंदिरात गेल्यानंतर विठ्ठल नामाचा गजर भाविक करत असतात. विठ्ठलवाडी येथील विठ्ठल मंदिराची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि लोकसत्ता ऑनलाईनच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.